बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातलं सोनी जवळ आहे गाव. या गावात एक कुटुंब राहत होतं. कुटुंबातील प्रमुख व्यक्तींचं त्यांच्या बायकोसोबत फारसं जमत नव्हतं. नेहमी भांडण तंटे व्हायचे. त्याला वेगवेगळी कारणं होती. तर काही वर्षांपूर्वी या व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतला होता आणि दोघेही वेगळे झाले होते. दोघांना एक मुलगा होता. मुलगा हा वडिलांसोबतच राहत होता. वडिलांसोबत राहत असताना कौटुंबिक कारणामुळे या व्यक्तीने 4 वर्षापूर्वी दुसरा विवाह केला. दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न हे अनिता नावाच्या महिलेशी त्यांनी केला. अनितासोबत लग्न झाल्यानंतर त्यांचा संसार पूर्ण झाला. परत कुटुंब सुखाने नांदू लागलं आणि सर्व व्यवस्थित चालू होता. पहिल्या पत्नीपासून असलेला मुलगा अनिल हा वडिलांसोबत राहत होता. 1-2 वर्ष निघून गेल्यानंतर अनिता ही त्या व्यक्तीची जी दुसरी पत्नी होती तिचे आणि पहिल्या पत्नीपासून असलेला मुलगा अनिल यांच्यामध्ये प्रेमसंबंध जुळून आले. हे दोघे बराच काळ एकाच घरात होते. त्यामुळे यांच्या दोघांच्या मध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. मुलगा त्याच्या सावत्र आईसोबत प्रेमसंबंधामध्ये होता किंवा सावत्र आईचे त्याच्या सावत्र मुलासोबत प्रेमसंबंध जुळून आले होते. हे प्रेमसंबंध नंतर अनैतिक संबंधांमध्ये परावर्तित झाले आणि या दोघांमध्ये जोरदार अफेअर सुरू झाला. मुलाचा आपल्या सावत्र आईसोबत अनैतिक संबंध इतके टोकाला पोहोचले की त्यांनी शेवटी लग्न करण्याचा किंवा एकत्र राहण्याचा निर्णय केला. पण त्यांना माहिती ही होतीच की त्यांचे हे जे काही संबंध आहे हे समाज कधीही स्वीकारणार नाही, समाजाला मान्य होणार नाही, समाज याला कधीही मान्यता देणार नाही. उलट हे संबंध म्हणजे बदनामीचं कारण ठरेल. त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण दूर कुठेतरी निघून जावा, एखाद्या दुसऱ्या गावात किंवा आपले नातलग नसतील अशा ठिकाणी आपण जाऊन राहू असं यांनी ठरवलं. एका दिवशी या दोघांनीही सोबत घर सोडलं आणि तिथून पलायन केलं. घर सोडून त्यांनी डायरेक्ट तेलंगणा राज्य गाठलं. तेलंगणामध्ये जाऊन ते राहू लागले. इकडे तो व्यक्ती परेशान झाला की आपली पत्नी आणि आपला मुलगा दोघेही अचानक गायब कसे झाले. पण त्यांचा कुठेच ज्यावेळेस पत्ता लागत नव्हता त्यामुळे तो व्यक्ती त्रासाला कंटाळला आणि भीतीपोटे त्याने केज पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. पोलिसांनी तांत्रिक पुराव्याच्या आधारे त्यांचं लोकेशन शोधून काढलं आणि त्यांचे मोबाईल लोकेशन किंवा त्यांचे कॉल डिटेल्स हे पोलिसांनी रेकॉर्ड केले, तपासले आणि ते दोघे कुठे आहेत त्याचा पत्ता त्यांना लागला आणि ते तेलंगणात पोहोचले. मग सर्व योजना आखून पोलिसांनी त्यांना तेलंगणामधनं ताब्यात घेतलं आणि बीडमध्ये परत आणलं. बीडमध्ये परत आणल्यानंतर खूप वेगवेगळ्या समस्या सुरू झाल्या. खरी समस्या ही होती की या दोघांनीही अनिल आणि अनिता यांनी जी जाणीव झाली ती आपल्या संबंधाबद्दल माहिती झालेली ही सगळ्या नातेवाईकांना होती. नातेवाईकांना हे सगळं प्रकार माहिती झालेला होता. आता ही गोष्ट समाजामध्ये, गावात, तालुक्यात सगळीकडे पसरणार आणि आपली अत्यंत वाईट पद्धतीनं बदनामी होणार हे त्यांच्या लक्षात आलं होतं. अनिलने पुन्हा एकदा टोकाचं पाऊल उचललं. अनिलने विषारी औषध प्राशन केलं आणि त्याची तब्येत खालावू लागली. त्याला तिथल्याच एका रुग्णालयात म्हणजेच स्वामी रामानंद तीर्थ या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार चालू असताना त्याची प्रकृती अतिशय खालावत गेली, चिंताजनक झाले आणि एके दिवशी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अनिलचा मृत्यू झाला हे समजल्यानंतर अनिताला अतिशय मोठा धक्का बसला. आपल्या प्रियकराच्या मृत्यूचा तिला भयंकर मोठा धक्का बसला. प्रियकर म्हणजेच नात्याने तिचा सावत्र मुलगा, त्याच्या मृत्यूने ती खचून गेली आणि मग तिने सुद्धा टोकाचं पाऊल उचललं. अनिल ज्या रुग्णालयात दाखल होता म्हणजेच स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल होता त्याच रुग्णालयाच्या परिसरातील एका सभागृहाच्या पाठीमागे एका झाडाला अनिताने गळफास घेऊन आपलं जीवन संपवून टाकलं. तर अशा पद्धतीनं हे दोनही जीव आपल्या जीवाला मुकले, प्राणाला मुकले. पण या सगळ्या गोष्टींची चर्चा ही केवळ बीड जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात झाली. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं अनिता आणि अनिल यांच्यामध्ये असलेले अनैतिक संबंध. कारण समाज हा या नात्याला, या संबंधांना कधीच मान्यता देणार नाही हे त्यांना माहिती असून सुद्धा त्यांनी एकमेकांच्या सोबत संबंध ठेवलाय. संबंध इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतक्या खोलवरती होते की
त्यांनी शेवटी जीवन संपवण्याचा मार्ग निवडला. पण या सगळ्या गोष्टींमधनं एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे अशा पद्धतीच्या अनैतिक संबंधांमुळे होणाऱ्या घटना या प्रचंड वाढत आहेत. तर या अशा संबंधांपासनं व्यक्तींनी दूर राहिलं पाहिजे आणि आपल्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.